आता तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या वतीने हे कायमस्वरूपी तुमच्या घरांचा त्रास दूर झाला पाहिजे अशा प्रकारचं आपल्याला धोरण करायचं आहे. हे आता टेम्पररी ठीक आहे, आपल्याला मदत मिळते, अन्नधान्य, किट, चादर, ब्लँकेट त्याचं सुरू आहे. आणखी जी काय आवश्यक आहे तेही मिळेल आपल्याला, परंतु कायमस्वरूपी आपला हा जो काही पुराचा धोका आहे हा दूर करण्याचं काम सरकार करणार आहे. आणि या ब्ल्यू लाईनचा फेर सर्वे करून त्याबरोबर नवीन डीसीआर आपण आणू आणि या डीसीआरमुळे नियमामध्ये काही कायद्यामध्ये जनतेसाठी आपल्याला काही त्याच्यामध्ये पुनर्विकास करण्यासाठी काही बदल करावे लागतील, काही धोरणात्मक आपल्याला निर्णय घ्यावे लागतील, पॉलिसी तयार करायला लागेल. आयुक्त, कलेक्टर, पोलीस आयुक्त सगळ्यांशी बोललोय. आता ह्याच्यामध्ये या सर्व पाटील इस्टेट आहे, पीएमसी कॉलनी आहे, इतर एवढं पाटील इस्टेट आणि फुलाची वाडी आहे, मुळा रोड आहे, खडकी आहे. पण ह्या पाटील इस्टेटमध्ये मला वाटतं हे लो लाईन असल्यामुळे लगेच पाणी जातं. बरोबर. आता तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या वतीने हे कायमस्वरूपी तुमच्या घरांचा त्रास दूर झाला पाहिजे अशा प्रकारचं आपल्याला धोरण करायचं आहे. बरोबर. आणि म्हणून हे आता टेम्पररी ठीक आहे, आपल्याला मदत मिळते, अन्नधान्य, किट, चादर, ब्लँकेट त्याचं सुरू आहे. आणखी जी काय आवश्यक आहे तेही मिळेल आपल्याला, परंतु कायमस्वरूपी आपला हा जो काही पुराचा धोका आहे हा दूर करण्याचं काम सरकार करणार आहे. आणि म्हणून यासाठी आपण सरकारच्या वतीने एक धोरण आणू आणि या ब्ल्यू लाईनचा फेर सर्वे करून त्याबरोबर नवीन डीसीआर आपण आणू आणि या डीसीआरमुळे नियमामध्ये काही कायद्यामध्ये जनतेसाठी आपल्याला काही त्याच्यामध्ये पुनर्विकास करण्यासाठी काही बदल करावे लागतील, काही धोरणात्मक आपल्याला निर्णय घ्यावे लागतील, पॉलिसी तयार करायला लागेल. आणि त्यामुळे मी आपल्याला एवढं सांगतो, मी आज आलेलो आहे तो हे सगळं बघण्यासाठी आणि कायमस्वरूपी तुमच्या डोक्यावरची टांगती दूर करण्यासाठी मी आलेलो आहे. आणि म्हणून योग्य प्रकारचं नियोजन आपण करू. फक्त तुम्ही सगळ्यांनी जिल्हा प्रशासन आणि शासनाने